तर आज आपल्याकडे इंद्रनील गप्पा मारायला आलेला आहे आपल्याशी. तर इंद्रनीलची ओळख म्हणजे तो परिवर्तन संस्थेचा सहसंस्थापक आहे आणि तो गेली 16 वर्ष हे काम करतोय. ते मुख्यतः गव्हर्नन्स म्हणजे शासन प्रक्रियेवरती काम करतात, की जिथे पारदर्शकता असली पाहिजे, लोकांचा सहभाग असला पाहिजे. तर पुण्याच्या प्रशासनासंदर्भात ते काम करतात. आणि दुसरी त्याची ओळख म्हणजे तो सहकार नगर नागरिक मंचाचा पण सहसंस्थापक आहे. हे तो गेले 3 वर्ष करतोय. आणि तो एक नागरिकांचा दबाव गट म्हणून पुन्हा एकदा गव्हर्नन्स संदर्भातच काम करतो आहे. मला असं वाटतं की आपल्यासारख्या म्हणजे PRR सारख्या लोकांना त्याच्याशी गप्पा मारणं खूप महत्वाचं आहे, कारण आपणही तेच करतोय. आपणही प्रशासनाला आणि गव्हर्नमेंटला प्रश्न विचारतोय की तुम्ही ही RFDचा प्रोजेक्ट तुम्ही कशासाठी रेटता आहात, त्याच्या मागचे तुम्ही कारण भाव सांगा. आणि तुम्ही नदी स्वच्छतेला प्राधान्य का देत नाही. आणि आपल्याला सुद्धा नागरिकांचा दबाव गट तयार करणं हे आपलं मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याशी बोलणं हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर इंद्रनील, आता तू सुरू करू शकतोस. नमस्कार. माझं नाव इंद्रनील सदलगे आणि प्राजक्ताने ऍक्च्युली योग्य सुरुवात केली की आपण गप्पा मारूयात. म्हणजे मला हे खूप इन्फॉर्मल आणि आपण चर्चा करण्यासारखं ठेवूयात. कारण अशा चर्चा खूप महत्वाच्या असतात की जिथे खूप साऱ्या आयडियाज थॉट्स अशा शेअर करता येऊ शकतात. सो मला वाटतं सुरुवात करूयात. सो 2008 साली परिवर्तनची सुरुवात झाली आणि जेव्हा परिवर्तनची सुरुवात करत असताना आम्ही साधारण 19-20 वर्षाचे होतो. आणि तेव्हा असं वाटत होतं की कोणत्या क्षेत्रात नक्की आपण काम करायला पाहिजे. सो आम्ही आजूबाजूच्या संस्था, आजूबाजूला काम करणाऱ्या पुण्यामध्ये अशा खूप साऱ्या संस्था काम करत होत्या. याचा त्यावेळी थोडी माहिती घेतली, थोडा अभ्यास केला आणि तेव्हा असं जाणवलं की आपण हे जर का समस्या या जर का हे जर का प्रश्न आपण बघितलेत तर याचं सर्वाचं मूळ हे गव्हर्नन्सला येऊन थांबतं. म्हणजे कुठलेही प्रश्न घ्या, पुण्यातले असू देत किंवा देश पातळीवरचे असू देत, अगदी आपल्या घरासमोरचा रस्ता असू देत किंवा देश पातळीवरचे मोठे प्रश्न असू देत, त्याचा जर का आपण व्यवस्थित अभ्यास करायचा प्रयत्न केला तर ते योग्य शासन पद्धती किंवा चांगलं शासन नसल्यामुळे, गव्हर्नन्स चांगला नसल्यामुळे होत आहेत असं आमच्या लक्षात आलं. आणि परिवर्तनने तेव्हा ठरवलं की आपण यासाठी काम करायला हवं, चांगल्या प्रशासनासाठी किंवा चांगल्या शासन पद्धतीसाठी. तर पर्यावरणाचा खरं माझा अभ्यास फार नाही. म्हणजे इथे तुम्ही जे लोक आहात, गेले कित्येक वर्ष पर्यावरणाचा अगदी मोठा अभ्यास आहात, तुम्ही एक्सपर्ट्स आहात, तज्ज्ञ आहात. पण मी प्रशासनाशी कसा जोडलो गेलो, मी या पर्यावरणाच्या प्रश्नांशी कसा जोडलो गेलो, त्याच्यासाठी मला काही उदाहरणं द्यायला आवडतील. तर मी जेव्हा सहकार नगर नागरिक मंच किंवा परिवर्तन म्हणून काम करत असताना तळजाई प्रश्न, म्हणजे मी राहतो सहकार नगरमध्ये आणि त्याला लागूनच तळजाईचा मोठं टेकडी आहे आणि ज्याचा वनविभाग पण आहे आणि काही डोंगर उताराचा भाग पण त्याच्यामध्ये येतो. तर ह्याचा आपण पहिले आपण ह्याच्याकडे बघूयात की तळजाई टेकडी ही 2 भागांमध्ये विभागलेली होती आहे. म्हणजे त्याच्यातला काही भाग हा पुणे महानगरपालिकेकडे आहे आणि काही भाग हा वन विभागाकडे आहे. तर जसा आता वेताळ टेकडी भागासाठी बोगद्याचा प्रस्ताव होता, तसाच तळजाई टेकडीसाठी सुद्धा एका बोगद्याचा प्रस्ताव होता, जो की सिंहगड रोडला बोगदा तयार होणार होता आणि आमच्या सहकार नगरच्या मुख्य रस्त्यावरती, म्हणजे सारंगचा जो एक मोठा रस्ता आहे त्याला येऊन जोडणार होता. आणि ते टी जंक्शन होतं. त्यामुळे अर्थातच नागरिकांचा तिथे खूप मोठा विरोध होता आणि त्या संदर्भात खूप साऱ्या नागरिकांच्या मीटिंग झाल्या आणि तो प्रस्ताव स्थगित केला गेला असं आपण म्हणूयात. आणि असंच 2021 साली आमच्या कानावर आलं की तळजाई येथे एक मोठा प्रकल्प होऊ घातलेला आहे. आम्हाला वाटलं की हा पुन्हा बोगद्याचा प्रश्न समोर आलाय की काय, म्हणून आम्ही थोडी माहिती घ्यायचा याचा प्रयत्न केला. तर तेव्हा असं लक्षात आलं की तळजाईचा जो डोंगर उतार आहे, हिल स्लोप भाग आणि हिल टॉप, हा सध्या महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने एक खूप मोठा 120 कोटी रुपयाचा प्रस्ताव या डोंगर उतारावरती आणलेला आहे आणि साधारण 107 एकर असा हा भाग तिथे आहे. तर जैव विविधता उद्यान अशा या गोंडस नावाखाली हा प्रकल्प प्रस्तावित केला गेला होता. आणि चला खुश, बोगदा तर होणार नाहीये, त्यामुळे नागरिकांना वाटलं उद्यान होत आहे ना, वा चांगली गोष्ट आहे, पण उद्यान होते तर होऊ द्यावं. पण आम्हाला उद्यानही नको होती, कारण सहकार नगर मध्ये काम करत असताना सहकार
नागरिक मंचाचा कितीतरी सहकार नगर भागातली जी मैदानं होती ती बागा म्हणून कन्वर्ट केली गेली. त्यामुळे आम्हाला बागा तर अर्थात नकोच होत्या, उद्यानं नको होती, कारण त्याची अवस्था आपण सर्वदूर बघतो आहोत. पुण्यातल्या सर्व उद्यानांची परिस्थिती काय आहे. सहकार नगरमध्ये आता मुलांना खेळायला मैदान एकमेव राहिलेलं आहे. जी काही 8-10 मैदानं होती त्याची उद्यानं झाली होती. त्यामुळे अर्थात आम्हाला अजून एक उद्यान टेकडीवर नको होतं. पण जेव्हा आम्ही याचा अधिक खोलवर जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न केला की नेमकं हे जैवविविधता उद्यान म्हणजे काय आहे, तेव्हा असं लक्षात आलं की हा 107 एकरचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये साधारण 4 एकरचे रस्ते, 3 एकरचे सोलर रूफ पार्किंग, 2 एकरचा फूड मॉल, 5 एकरचं मैदान जे की बंदिस्त असणार होतं, जिथे खेळायला परवानग्या लागणार होत्या, आणि काही ऍडव्हेंचर पार्क, 2 क्रीडा संकुलं, असं मिळून ते 107 एकरचं प्रकल्प होतं. थोडक्यात जो हिल टॉप आहे तिथे कोणतीही बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता न ठेवण्यासाठीच उद्यान, लोकांनी यावं, यांना अट्रॅक्ट करावं लोकांना अधिक अधिक, अशासाठी ते बनवलेलं उद्यान होतं. म्हणजे या उद्यानातनं 120 कोटी रुपये काय असू दे किंवा 107 एकरच्या प्रकल्पातनं निसर्गाची अपरिमित हानी तर होणारच होती, हे नक्की होतं. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचे प्रश्न काही आमच्या समोर आले. ते म्हणजे जिथे हजारो नागरिक रोज फिरायला जात होते, त्या हजारो नागरिकांना न विचारता, त्यांना कोणतीही माहिती न देता हा प्रकल्प प्रस्तावित होत होता. आणि जेव्हा तो 2021 साली आमच्या माहितीत आला, आमच्या कानावर आला, तेव्हा तो सभागृहाच्या अंतिम मंजुरीसाठी होता. म्हणजे ऑलमोस्ट तो फायनल होणार होता. आणि तोपर्यंत सहकार नगरच्या काय तळजाईच्या कोणत्याच नागरिकांना याबद्दल काहीही कल्पना नव्हती. आणि अर्थात आर्किटेक्टची नियुक्ती झाली होती, त्याच्यावरती लाखो रुपये खर्च झाले होते, आणि तरी सुद्धा त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा लोकांसमोर आलेला नव्हता. त्यामुळे सर्वात महत्वाचा प्रश्न जो मगाशी प्राजक्ताने ज्याचा उल्लेख केला, तो पारदर्शकतेचा इथे प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे अपारदर्शकता तर नक्की होतीच, लोकांचा सहभागही नव्हता, आणि त्यांची माहिती उघड केली नव्हती, त्यामुळे अकाउंटेबिलिटी नव्हती. त्यामुळे आम्ही जेव्हापासून या गोष्टीमध्ये काम करतो आहोत, हे 3 सर्वात महत्वाचे, याच्यावरती हे शासन पद्धती चालायला पाहिजे, ती या प्रकल्पामध्ये नाही हे आम्हाला दिसून आलं. सर्वात महत्वाचं अकाउंटेबिलिटी, दुसरी ट्रान्सपरन्सी, आणि तिसरं सिटीजन्स पार्टिसिपेशन. आणि त्यामुळे खूप सारे नागरिक ह्याच्यामध्ये एकत्र आले, आणि निसर्गाची हानी होणारच होती हे दिसतच होतं, कारण सोलार रूफ पार्किंग, त्याच्यानंतर फूड मॉल याच्यासारखा मोठा प्रस्ताव इथे होता. अर्थात ह्याच्यामध्ये मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आणणं, मोठं मोठं काम करून घेणं, ह्याचीच प्रायोरिटी इथे दिसत होती. त्यामुळे साहजिकच नागरिकांनी विरोध केला. साधारण 3-1 हजार नागरिक इथे एकत्र रस्त्यावर आले आणि हा प्रकल्प इथे रद्द करण्यात आला. आता हा जो तळजाईचा जो डोंगर उताराचा जो भाग आहे, तसाच एक भाग जो वन विभागाचा मी म्हटलंय, त्या वन विभागामध्ये 2022 साली पुढचा प्रस्ताव आला. याची सुरुवात कशी झाली सांगतो. अं, अं, 2019 साली सहकार नगरच्या भागामध्ये काही पूर परिस्थिती ओढवली होती. आंबीलोड्याला पूर आला होता, भयंकरच पाऊस झाला होता, सर्व रस्ते सिमेंटचे होते. त्यामुळे स्लोपवरनं खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. काही आमच्या इथल्या नागरिकांचे याच्यामध्ये डेथही झाली होती. सो अशा परिस्थितीमध्ये वन विभागाकडनं आम्हाला कारण दिलं गेलं की आम्ही या भागामध्ये काही बांध घालतो, अनैसर्गिक बांध, आर्टिफिशियल बांध, की जेणेकरून हे पाणी थांबवलं जाईल, आणि आर्टिफिशियल तळी त्याच्यावरती आम्ही बांधणार आहोत. आम्ही याबाबत सरप्राईज होतो की अशा कोणत्याही अनैसर्गिक प्रकार तळजाईमध्ये कसे होऊ शकतात. आणि जेव्हा ह्याची अधिक माहिती घेतली गेली, तेव्हा हा प्रकल्प अत्यंत भयानक होता. साधारण 200 एकरचा हा प्रकल्प होता. त्याच्यावर जेव्हा आम्ही डिझाईन प्रपोजल माहिती अधिकारामध्ये मागवलं गेलं, त्याच्यामध्ये होतं पहिलं वाक्य जे होतं ते होतं टॉय ट्रेन. म्हणजे जे टुरिस्ट इथे फिरायला येणार आहेत त्यांच्यासाठी अख्खी तळजाई दाखवण्यासाठीची एक टॉय ट्रेन करणं. त्याच्यानंतर परत बांबू उद्यान, मियावाकी उद्यान, त्याच्या बरोबरीला ऍडव्हेंचर पार्क, किड्स पार्क, लोकांना मुलांच्या पिकनिक्स अट्रॅक्ट करता येतील असे प्रस्ताव तिथे होते. आणि याचाही अर्थात डीपीआर हा खूप भांडून आम्हाला मागवायला लागला. आणि त्याच्यानंतर इथेही आपण तेच मुद्दे पुन्हा एकदा समोर आले की कोणतीच माहिती आपल्या समोर नव्हती, नागरिकांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं.
जर का आपण बघितलं ना तर तळजाईवरती खूप सारे नागरिक वेताळ टेकडीसारखेच फिरायला येत असतात, पण त्यांनाही हा प्रकल्प माहिती नव्हता. सर्रास जेसीबी पोकलंड्स हे तळजाईवरती फिरताना त्यावेळी दिसायचे, आणि त्याचमुळे नागरिकांना प्रश्न पडला होता की नेमकं इथे काय स्वरूपाचं काम चालू आहे. पण जेव्हा माहिती अधिकारात नागरिकांनी माहिती घेतली, तेव्हा हे डिझाईन प्रपोजल आपल्या समोर आलं. अर्थात जेव्हा आम्ही हे डिझाईन प्रपोजल घेऊन उपवन संरक्षकांना भेटलो, त्यांच्याकडे त्याच्यासाठी पण काही उत्तर नव्हतं, आणि त्यांना हा प्रकल्प नागरिकांच्या दबाव गटामुळे थांबवावा लागला. आता हे कसं केलं याच्याकडे आपण परत एकदा थोड्या वेळातच येऊयात. तिसरा तळजाई टेकडीबाबतचाच तिसरा हा अगदी गेल्या महिन्यातला प्रकल्प. काय झालं होतं, एक घटना घडली होती की संध्याकाळी जे नागरिक फिरायला जातात त्यांनी साधारण 3 पूर्ण लाकडांनी भरलेले, ओंडक्यांनी भरलेले ट्रक नागरिकांनी थांबवले होते, आणि आरएफओना बोलवलं की हे नक्की ट्रक काय आहेत आणि कोणत्या स्वरूपाचे झाडं इथे कापली गेली आहेत. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही सर्व पर्यावरणात क्षेत्रातच काम करणारे नागरिक आहात, त्यामुळे ग्लिरिसिड्या, आपल्या ज्या पुण्यातल्या सर्व टेकड्या आहेत त्याच्यावरती ग्लिरिसिड्या काढण्याचं काम गेली 7-8 वर्ष चालू आहे. तर नागरिक प्रशासनाकडनं अर्थात हेच उत्तर मिळालं की आम्ही ग्लिरिसिड्याचं काढण्याचं काम आहे, राज्य सरकारची ही पॉलिसी आहे. पण जेव्हा हे 3 ट्रक थांबवले गेले आणि नागरिकांनी तिथल्या ड्रायव्हरला किंवा जो कोणी तिथे सब कॉन्ट्रॅक्टर काम करत होता त्याला पकडलं आणि त्याला विचारलं की बाबा रे काय हे कुठले काय घेऊन चाललाय. तर त्या ड्रायव्हरकडे उत्तर नव्हतं, तो कुठल्या तरी बॉइलिंग ह्याच्यासाठी ती लाकडं घेऊन जाणार होता, बॉयलर कंपनीसाठी. सो जेव्हा सब कॉन्ट्रॅक्टरला याच्याबद्दल विचारण्यात आलं की बाबा रे हे तू काय करतोयस, तो म्हणतो मला काहीही कल्पना नाही की मी काय करतोय, मला 3 हेक्टरचं सबंध जमीन साफ करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मला तेच कॉन्ट्रॅक्ट आहे की 3 हेक्टर हा साफ करायचा आहे. सो त्यांनी ते 3 हेक्टरची झाडं काढली होती, 3 ट्रकमध्ये भरलेली होती आणि ते घेऊन चालले होते. सो नागरिक अक्षरशः चक्रावले की नेमकं बाबा काय चाललंय. आणि मग ते सहकार नगर नागरिक मंचापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही उपवन संरक्षकांकडे पुन्हा एकदा गेलो की हे तुम्ही काय करत आहात, तर त्यांनी ग्लेरिसिडिया काढण्याचं काम चालू आहे हे माहिती, हे त्यांनी सांगितलं ही माहिती. आणि जेव्हा ही माहिती आम्ही घेऊन त्यांच्यासमोर बसलो की बाबा हे काय आहे, हे प्रकरण हे आम्हाला नीट सविस्तर समजावून सांगा. तर ग्लिरिसिडिया काढतोय हे अख्ख्या सर्व पर्यावरण प्रेमींना पण माहिती आहे, पर्यावरण अभ्यासकांना माहिती आहे आणि नागरिक गटांनाही माहिती आहे की हे काढण्याचं काम पुण्याभरात सर्व टेकड्यांवरती चालू आहे. पण त्या कामाची कोणतीही गाईडलाईन्स या कॉन्ट्रॅक्टर्सकडे नव्हती. आणि त्याच्यातनं जे अजून प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे ज्या पॉलिसीज वरनं ठरवल्या जातात त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आपल्या समोर दिसतो. कारण कोणत्याही झाडांना या संदर्भातलं मार्किंग केलं गेलं नव्हतं. ठेकेदारांना याच्या गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या नव्हत्या. कोणती झाडं ही ग्लिरिसिडिया आहेत आणि कोणतीही ग्लिरिसिडिया नाही आहेत याची कल्पना, ह्याची ओळखणारे वनाधिकारी तिथे नव्हते. सो जेव्हा ह्या 3 उदाहरणाकडे आपण बघत असतो, एकाच टेकडी त्याच्यामध्ये 2 वेगवेगळी सरकार, एक म्हणजे महानगरपालिका, दुसरं म्हणजे राज्य शासन, हे दोन्ही जेव्हा सुद्धा काम करत असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हे 3च प्रश्न समोर येतात की त्यांच्या कारभारामध्ये अकाउंटेबिलिटी नाही, ट्रान्सपरन्सी नाही आणि सिटीजन पार्टिसिपेशन नाहीच. तर असं का होत असतं. तर मला वाटतं की इथे आपण जेव्हा पर्यावरणाच्या प्रश्नांवरती काम करत असतो तिथे गव्हर्नन्स रिलेटेड ही आपण काम काही स्वरूपात करायला पाहिजे. प्राजक्ता, मला वाटतं थोडस आपण इंटरॅक्टिव्ह करूयात, म्हणजे जेणेकरून जर का काही मुद्दे राहत असतील किंवा काही चर्चा इथे होऊ शकेल असं मला वाटतं. हो, नक्कीच करूया. आपण म्हणालच होतो की लोकांचे प्रश्न घेऊ, असं आपण आता लगेच सुरू करायचं असेल तर लगेचही सुरू करू शकतो. हा, म्हणजे त्याच्यातनच आपल्याला अजून ह्याच्याकडे जाता येऊ शकेल, म्हणजे चालेल. या मला चर्चेकडे पुढे जाता येऊ शकेल. पहिला मी विचारते तोपर्यंत आपल्याकडे प्रश्न येतील, कारण की माझा अगदी पहिला प्रश्न होता की तू अशी वेगळी वेगळी 3 उदाहरणं दिली हो, आणि दरवेळेला लोकांनी विरोध केला आणि सगळा तो दबाव गट आणून तुम्ही त्याला स्थगिती मिळवली किंवा ते थांबवलं. बरोबर. दरवेळेला तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही कसे काय लोक जमा केले आणि काय म्हणजे त्याचं काय गुपित आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर दरवेळेला लोक जमा करू शकता मला, कारण की ती खूप महत्वाची गोष्ट वाटते. खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्या ह्याच्यामध्ये लोक एकत्र आले का, तर सुरुवातीला नाही. तर मला वाटतं की इथे प्रोसेस खूप इम्पॉर्टंट ठरली.
जेणेकरून म्हणजे पहिलं आम्ही कोणतंही काम करत असताना एक महत्वाची काळजी बाळगतो, ती म्हणजे आपल्या हातात योग्य माहिती आहे का नाही. कारण काय होतं की माहितीचा अधिकार आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये वापरत असतो. आणि जेव्हा आपल्याकडे माहिती असते तेव्हा आपण योग्य प्रश्नांना वाचा फोडू शकतो, किंवा मला वाटतं की योग्य प्रश्न विचारू शकतो. आणि ह्या प्रक्रियेमध्ये ना दबाव आणताना नागरिकांकडनं हे योग्य प्रश्न विचारले जाणं, त्याच्याच बरोबर योग्य अधिकाऱ्याकडे जाणं, हेही मला तितकंच गरजेचं वाटतं. कारण कसं होतं की जेव्हा डीपीआर उपलब्ध होत नव्हता तोपर्यंत आम्हाला तळजाई मनपाच्या भागात असं वाटत होतं की इथे फक्त जैवविविधता उद्यान होणार आहे. पण जेव्हा त्याचा माहिती अधिकारात, ऍक्च्युली माहिती अधिकारात पण इतक्या सहजासहजी ती माहिती मिळालेली नव्हती. आम्हाला सोमवारी 3 ते 5 मध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांच्याकडनं डीपीआर उपलब्ध झाला. त्या डीपीआर मध्ये आम्हाला कळालं की अशा अशा स्वरूपाचं इथे काहीतरी मोठं होतंय. सो याच्यामध्ये लोक म्हणजे लोकांचं पार्टिसिपेशन याच्या विरोधात हा एक भाग आहेच, पण आपल्याकडे कोणती माहिती आहे की जेणेकरून आपण सरकारला जाब विचारू शकतो, तीही मला महत्वाची वाटते. त्यामुळे जेव्हा आपल्या हातात काही डॉक्युमेंट स्वरूपातलं का डॉक्युमेंट्स असतात, तेव्हा आपण मुद्देसूद आपल्या प्रश्नांची मांडणी प्रशासनासमोर करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे माहितीच्या अधिकारातनं मिळवलेली माहिती आणि त्याचा अभ्यास हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये मला वाटतो. आणि तू म्हटलीस तसं नागरिकांचा दबाव गट म्हणून आम्ही सहकार नगर मध्ये काम करतच होतो. आणि तळजाईला फिरायला येणारे जे नागरिक असतात ते आजूबाजूच्या परिसरातले आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र करणं काही अंशी आम्हाला शक्य झालं. आणि मग जेव्हा आम्ही हे जे सगळे मुद्दे आहेत त्या लोकांसमोर मांडले, अर्थातच तिथल्या नागरिकांचा याला विरोध होता हे लक्षात आलं. आणि मग 3,000 लोकांनी याला विरोध करून पहिला जो प्रकल्प होता साधारण 107 एकरचा पुणे महानगरपालिकेच्या भागातला, तो थांबवणं शक्य झालं त्याच्यामध्ये. पण मी त्याला स्थगिती म्हणतो. आणि त्याचं अजून एक कारण होतं की हा महानगरपालिकेच्यातला भाग होता ना, याला स्थगिती म्हणायचं कारण की हा पूर्ण रद्द झालाय की नाही हे अजून कळालेलं नाहीये. त्या काळात 2021 साली असं वाटत होतं की निवडणुका 2022 साली होतील. आणि इतक्या साऱ्या नागरिकांचं प्रेशर, विरोध पत्करायला हवा का, असा प्रश्न कदाचित राजकारण्यांनाही पडला असेल. त्यामुळे त्याला स्थगिती त्यावेळी मिळाली. पुढे काही प्रश्न घेऊयात का? एक मिनिट आपण बघतोय पुढचा प्रश्न काय तर. प्रश्न हा, नाही दिसत आहे चॅट मध्ये, तर काही प्रश्न नाहीये, तर आपण हरकत नाही. कंटिन्यू करूया. तर मला वाटतं की लोकसहभागासाठी काही माध्यमांचा आम्ही वापर करतो, ते मला इथे जरूर सांगायला आवडेल. लोकसहभागामध्ये मोहल्ला कमिटीच्या ज्या मीटिंग होतात तिथे आम्ही असतो. कारण मोहल्ला कमिटीमध्ये कसं होतं की ही जी व्यासपीठ आपल्यासाठी करून ठेवलेली आहेत महानगरपालिकेने, त्याचा आपण वापर करायला हवा. म्हणजे नागरिक प्रश्न एकतर समोर उभे असतात आणि कोणते अधिकारी याच्यासाठी जबाबदार आहेत हे तिथे कळतं, आणि आपल्याला त्यांच्याकडनं समोरासमोर माहिती मिळते. हे खूप चांगली व्यासपीठ आहे ज्याचा आपण वापर या सामाजिक काम करत असताना करत नाही असं मला वाटतं. कारण ही जी प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये मोहल्ला कमिटी होत असतात मीटिंग्स, तिथे अधिकारी असतात पण नागरिकांची कमतरता मला दिसते. त्याशिवाय वॉर्ड सभा म्हणजे सहकार नगर नागरिक मंचाने एक महत्वाचा प्रयोग सहकार नगर मध्ये केला, तो म्हणजे वॉर्ड सभेचा प्रयोग. वॉर्ड सभा घेणं हे बंधनकारक आहे, कायदेशीर आहे, कायद्यानुसार बंधनकारक आहे असं आपण ऐकतो. पण आजतागायत पुण्यामध्ये कुठल्याच वॉर्ड सभा घेतल्या गेल्या नाहीत. असं म्हणून आम्ही नागरिकांसाठी वॉर्ड सभा सहकार नगरमध्ये घेतली. तिथे नागरिक एकत्र करण्यासाठी आम्हाला त्याचा खूप मोठं व्यासपीठ म्हणून वापर झाला. आम्हाला आमचे जे प्रश्न होते ते त्यांच्या समोर मांडता आले, अधिकाऱ्यांसमोर, प्रशासनासमोर. त्यांना ऍक्च्युली ह्याच्या अडचणीत आणता आलं खूप सारे प्रश्न मांडून आम्हाला, की ज्याचा दबाव हा अजूनपर्यंत आम्ही त्यांच्याशी बरोबर जेव्हा काम करत असतो तेव्हा जाणवतो आम्हाला काम करताना. त्याशिवाय मला असं महत्वाचं वाटतं की काही ज्या समित्या आहेत तिथे सुद्धा आपण काम करायला जात नाही. जसं की फॉर एक्झाम्पल टाउन वेंडिंग कमिटी, त्याच्यानंतर प्रभाग समिती, अर्बन फॉरेस्ट कमिटी, त्याच्यामध्ये आपलं पार्टिसिपेशन वाढायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ह्या ही जी व्यासपीठ आहेत, हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या प्लॅटफॉर्म्स वरती काही निर्णय घेण्याची क्षमता असलेले नागरिक एकत्र आले तर आपल्याला प्रशासनासाठी चांगले निर्णय घेता येऊ शकतील.
काही प्रश्न दिसतोय मला. श्लोकचा प्रश्न आहे, हाऊ कॅन वी एम्प्लिफाय अँड स्प्रेड अवेअरनेस अबाउट एन्क्रोचमेंट ऑन द हिल्स? हाऊ कॅन वी रीच आउट टू द मास विथ सॉलिड प्रूफ्स अँड लेमन्स लँग्वेज? काही अंशी तू उत्तर दिलेलं आहेस, पण तरी आणखी काही सांगायचं असेल. मला वाटतं की आपण म्हणजे असे वेगवेगळे दबाव गट शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चालू करता येतील का? कारण एकतर आपण जे अवेअर सिटीजन्स आहोत त्याला थोडासा पुढाकार घेऊन लोकांना एकत्र करावं लागेल. आणि मला वाटतं की आम्ही हे सक्सेसफुली काही भागांमध्ये इम्प्लिमेंट करत आहोत. जसं की कर्वेनगर सिटीजन्स फोरम चालू आहे की जो कर्वेनगर प्रश्नांबाबत काम करतोय. आणि सहकारनगर सिटीजन फोरम आहे, बिबवेवाडी सिटीजन फोरम आहे. हे जेव्हा पुण्या लेवलचे प्रश्न असतील त्यावेळी एकत्र काम करणं या लोकांना शक्य होऊ शकेल. आणि तुझा जो प्रश्न होता की हे अवेअरनेस कुठे करू शकतो, तर याच फोरम्सच्या माध्यमातून आपण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आता आजकाल व्हॉट्सअप सारखे माध्यम आहेत जिथे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, वेगवेगळ्या सोसायट्यांच्या ग्रुप्स आहेत, वेगवेगळ्या एरियाचे ग्रुप्स आहेत, त्यांच्यापर्यंत आपण यासाठी पोहोचता येऊ शकेल असं मला वाटतं. शैलजाचा प्रश्न आहे, वेन द हा हा. प्रोजेक्ट्स आर कमिंग और अप्रूव्ड फ्रॉम सेंटर डायरेक्टली, हाऊ कॅन वी गो अबाउट इट फॉर बिल्डिंग प्रेशर ग्रुप्स? मी पहिलं म्हणजे हे मगाशीच म्हणलं तसं. विशेषतः रिव्हरफ्रंटच्या बाबतीत होत आहे. हो रिव्हरफ्रंटच्या हो. बाबतीमध्ये पीएमसी लेवलला हा हा. शेवटी चर्चा इथे येऊन थांबते की हा तर प्रोजेक्ट म्हणजे पास झालेला आहे, आम्हाला फक्त अंमलबजावणी करायची. बरोबर. तर पण ही त्यामुळे म्हणजे मी 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 मगाशी जे उदाहरण दिलं ना की पॉलिसी लेवलला जरी हे झालेलं असेल म्हणजे ग्लिरिसिड्या काढण्याच्या बाबतचा पॉलिसी पॉलिसी डिसिजन आहे. आणि तो पर्यावरण मध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांनाही मान्य आहे आणि आम्हाला नागरिकांनाही मान्य आहे की जे या भागामध्ये काम करत असतो. पण त्याच्या इम्प्लिमेंटेशन मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्यासाठी आपण एकत्र लोकांना आणू शकतो. म्हणजे नदी सुधार जर का आपण बघितला ब्रॉडर लेवलला तसं वाटू शकतं की नाही नाही छान छान वा वा. पण सगळे जे त्याच्यातले लूप होल्स आहेत किंवा फ्लॉज आहेत ते त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आहेत असं मला वाटतं. आणि हे बऱ्याच प्रश्नांशी अ, हे लागू होऊ शकतो. तर आपल्याला त्या इम्प्लिमेंटेशनचे जे फ्लॉज आहेत ते माहिती अधिकारामध्ये किंवा माहिती घेऊन लोकांसमोर अधिकाधिक मांडले पाहिजेत. आणि मग मला वाटतं की लोकांचा प्रेशर ग्रुप आपल्याला यासाठी करता येऊ शकेल. आणखी एक प्रश्न आहे, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह विच वॉज बीइंग डिस्कस्ड हिअर, म्हणजे तळजाईवरचं जे तू उदाहरण सॉरी. दिलंस, तळजाईवरच्या ट्री प्लांटेशनचं जे उदाहरण तू दिलंस, हा हा. ट्री ऍट प्लांटेशन का ट्री कटिंग? हा म्हणजे मला ओके, काय एक प्रश्न आहे प्रश्न नेमका? कळला सॉरी नाही. मला म्हणजे दिसत नाहीये. ट्री प्लांटेशन ड्राईव्ह विच वॉज बीइंग डिस्कस्ड हिअर अँड मेनली हा हा. मेंटेनन्स ऑफ द ट्रीज, एनी प्लॅन अबाउट इट? म्हणजे मलाही कळत नाही ह्या प्रश्नाचं रोख काय आहे ते. हो पण आपण ते असेल तर बोलायला दिलं तरी हरकत नाही मला वाटतं. तेच ते आहेत का? हॅलो. हा बोला. हा हा. हा, सुप्रिया बोलतीये आणि इंद्रनील. हा माझा हा. क्वेश्चन होता की आय थिंक 2-3 दिवसापूर्वी, इट्स नॉट अबाउट आता जे कटिंग झालं त्याच्याबद्दल नव्हता, पण आता हम्म. काहीतरी पावसाळ्याच्या सुरुवातीला ट्री प्लांटेशनचा प्लॅन बोलत होते ऑन दिस ग्रुप. तर बर. त्याच्याबद्दल काही आहे का? मला वाटतं की एकतर ट्री प्लांटेशन म्हणजे सहकार आपण जेव्हा काम करायची पद्धत आहे गव्हर्नन्सच्या रिलेटेड तेव्हा मला असं हम्म. वाटतं की प्रशासनाला किंवा सरकारला हे त्यांच्याकडनं काम आपण करून घ्यायला हवं. कारण जितक्या आपण याच्या बाबत पुढे जाऊ तितकी सर्व जबाबदारी प्रशासन आपल्या अंगावर टाकत असतं. त्यामुळे एक्झॅक्टली. प्रशासन करत असलेलं काम योग्य पद्धतीने करतंय की नाही, त्यांच्या गाईडलाईन्स नुसार ते करत आहे की नाही हे बघणं हे प्रायोरिटीवरती आपण सजग नागरिकांनी पहिले करायला हवं. आणि मग जिथे प्रशासनाला मदत लागेल तिथे आपण एक स्टेप फॉरवर्ड करू शकतो. पण जर का आपणच बऱ्याचशा गोष्टींमध्ये पुढाकार घेतला तर गव्हर्नमेंटला ते आवडत असतं, प्रशासनाला ते आवडत असतं आणि ते सर्व जबाबदारी आपल्यावर टाकत असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं कारण या सर्वासाठी बजेट अलोकेट झालेले असतात. म्हणजे जर का तळजाईवरती बघितलं आपण तर
आता हजारो रोपं आणून ठेवलेली आपल्याला दिसतात. हो ज्याचा हो प्रत्येक रोपाची प्राइस ही साधारण 250 रुपये एक असं त्यांच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. सो याच्यासाठी बजेट आणून झालेलं आहे ऑलरेडी, खर्च करून झालेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना शेअर हवा असतो. जो सर्वात महत्वाचा त्यांचा भाग असतो की बजेट खर्च करणं, स्पेंड करणं, आणि त्याच्यातनं जे कमिशन मिळतं, जो काही भ्रष्टाचार होत असतो तो त्यांना हवा असतो. बरोबर. सो त्यांना हे आवडेलच की नागरिक म्हणतात की आम्ही वृक्षारोपण करू, वा वा तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. पण हम्म. पण त्यांचं जे बजेट ऑलरेडी ह्याच्यासाठी खर्च झालंय, ते काम ते योग्य पद्धतीने करतायत की नाही, हे आपण बघणं ही आपली प्रायोरिटी मला वाटतं. राईट. पण मग त्याच्यासाठी आपण काही आता म्हणजे प्लॅन करतोय का, म्हणजे कसं, हाऊ टू गो फॉर इट? सो तळजाईच्या बाबत जर का सांगायचं झालं तर मला एक प्रकर्षाने सांगायला आवडेल की जो दबाव गट आत्ताच्या ग्लिरिसिड या प्रकरणामध्ये आपण हा, तयार केलाय, राईट. की ज्याच्यामुळे आता प्रशासन थोडंसं हललंय, त्याबाबत आपण आपल्या मागणीनुसार आता कोणतंही काम तिथे केलं जाणार नाही अशी मागणी आपण केली होती, की जी त्यांनी मान्य केली आहे. अनलेस अँड अंटिल त्यांनी जाहीररित्या हे मान्य केलंय की अर्बन फॉरेस्ट कमिटीज, मॅनेजमेंट कमिटीज जोपर्यंत होणार नाहीत आणि त्याच्यामध्ये नागरिकांचं पार्टिसिपेशन असणार नाही, जोपर्यंत या फॉर्म होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही पुढचं कोणतंही काम करणार नाही, यांची मागणी त्यांनी मान्य केली आहे. सो मला वाटतं ही एक इम्पॉर्टंट स्टेप, सक्सेस स्टोरी आपल्यासाठी आहे की आपल्या पार्टिसिपेशन शिवाय कोणतेही काम होणार नाही, या मागणीपर्यंत आपण त्यांना आणून ठेवलं आहोत. त्यांच्या आपल्या दबावामुळे होणारी सर्व कामं आता त्यांनी रद्द केलेली आहेत. ओके, येस, थँक्यू. राजा यांचा प्रश्न आहे, हाऊ कॅन वी बिल्ड प्रेशर टू एन्श्युअर झिरो रॉ सुएज डिस्चार्ज इन टू आवर रिव्हर्स? ओके. म्हणजे सो सांडपाणी आपल्याला जे सोडलं जातं. हो हो हो. सो एकतर आपल्याला ह्याच्यासाठी नागरिकांना एकत्र करावंच लागेल आणि प्रशासनाला याच्यासाठी धारेवर धरावं लागेल वेगवेगळ्या पद्धतीने, जे आता ऑलरेडी तुम्ही करता आहात आणि आपण करतोच आहोत एकत्र मिळून. सो याच पद्धतीने ते होऊ शकतं. म्हणजे जर का हा थेट प्रश्न माझ्याकडे ह्याचं डायरेक्ट उत्तर नाही खरं सांगायचं तर, पण याच पद्धतीने करावं लागेल की आपल्याला प्रशासनाशी संवाद साधावा लागेल. पॉलिटिकल प्रेशर, आता निवडणुका आहेत त्यावेळी त्यांच्याकडनं या मागण्या मान्य करून घ्याव्या लागेल की आता आम्ही तुम्हाला त्याचसाठी मतदान करतो आहोत की तुम्ही हे काम पुढे नेणार नाहीत, अनलेस अँड अंटिल जे सुवेज वॉटर आहे त्याचं ते पूर्ण क्लीन झाल्याशिवाय नदीमध्ये सोडलं जाणार नाही सांडपाणी, तोपर्यंत आपल्याला हे प्रेशर त्याच पद्धतीने क्रिएट करावं लागेल, नागरिकांना एकत्र करावं लागेल. अगदी बरोबर आहे. कारण इथे मी सर्वांनाच विनंती करते की इथे स्पेसिफिक प्रोजेक्ट मध्ये काय करावं असा प्रश्न विचारण्यापेक्षा गव्हर्नन्सला नागरिकांशी जोडण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्यात यावर चर्चा होणं जास्ती अपेक्षित आहे. प्राजक्ताचा प्रश्न आहे, हाऊ मच वेटेज डू यू गिव्ह टू सोशल मीडिया एज कम्पेअर्ड टू इन पर्सन मोहल्ला मीटिंग्स? आणि त्यालाच जोडून पुढे आणखी एक प्रश्न आहे श्रुनादी आपटे यांचा, is it हा possible हा. to use social media to spread awareness regarding these issues, make small videos and post, etc.? We were unaware of Absolutely. Tarzai issue, so basically all citizen forums are working only in their own areas, need to know about issues of other areas so we can be alert. ऍब्सोल्युटली, इट्स अ व्हेरी गुड सजेशन की आपल्याला सोशल मीडिया ह्या आपल्या कामांच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरू शकू. पण प्राजक्ताचा जो प्रश्न आहे तो इन पर्सन मीटिंग्स मोहल्ला कमिटीच्या या खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण म्हणजे आम्ही जे एक्सपिरियन्स करतो की सहकारनगर भागामध्ये किंवा मी सहकारनगरचं उदाहरण का देतोय, कारण इथे आम्ही एक प्रोटोटाईप काम करायचा प्रयत्न करतोय, एक मॉडेल स्वरूपाचं काम उभं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मोहल्ला कमिटीच्या मीटिंगमध्ये साधारण 50 अधिकारी समोर असतात, 30 नागरिक जरी असले तरी. सो याचं कारण असं आहे की आम्ही त्या मीटिंगचे फॉलोअप्स घेत असतो. त्यांना मीटिंग मिनिट्स बाबत विचारलं जातं किंवा जे मुद्दे मोहल्ला कमिटीमध्ये मांडले जात आहेत त्याच्यावरती काय चर्चा झाली, त्याच्यावरती काय सोल्युशन तुम्ही एका महिन्यात काढलं, त्याच्या कंटिन्युअस फॉलोअप्स मध्ये असतो. सो या इन पर्सन मीटिंग्स खूप महत्वाच्या आहेत, कारण त्यांनी एकतर अधिकाऱ्यांबरोबर जो रॅपो तयार होत असतो मोहल्ला कमिटी मीटिंग मध्ये, त्या आता आता सहकारनगरमध्ये अशी परिस्थिती की साधं ब्लॉक्स बसवायचं जरी काम असेल त्या भागातलं, तरी सहकारनगर नागरिक मंचाला ते विचारलं जातं की आम्ही तुमच्या भागामध्ये हे ब्लॉक्स आता बदलू का, किंवा आता इथे स्पीड ब्रेकर्स घालायचे आहेत किंवा काढायचे आहेत,
तर हे करता येऊ शकेल का, या ह्याच्यामध्ये सहकार नगर नागरिक मंचापर्यंतचा सहकार नगर नागरिक मंचाचा से इथपर्यंत आलेला आहे. सो ह्या दबाव गटांचा फायदा असा असतो की जे आपण म्हणतो की डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे लोकल बॉडीजमध्ये, त्याचा हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे की आपल्या भागातली कामं आहेत ना ती त्या नागरिकांना विचारून करता आली पाहिजे. सो ते खूप महत्वाचं मला इथे वाटतं. त्यामुळे इन पर्सन मीटिंग्स हा खूप महत्वाच्या आहेत. सोशल मीडिया आणि या मीटिंग्स व्हायला हव्यात, पण त्या मला वाटतं की आपलं केलेलं काम इतर नागरिकांपर्यंत अवेअरनेस स्वरूपात पोहोचवण्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अलीकडे अशी दिसते आहे आपल्याला की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी शासनाच्या बाजूने म्हणजे पीएमसीच्या हम्म, बाजूनी सोशल मीडियाचा खूप प्रभावी वापर करून आधी एक अनुकूल वातावरण निर्मिती केली जाते आणि हम्म, मग आपल्याला त्याच्या विरोधात झगडायचं आहे. बरोबर, हा एक नवीन ट्रेंड आहे. तर करेक्ट. त्या सो मी मगाशी संदर्भात पण मी काय अनुभव? ऍब्सोल्युटली म्हणजे हे सगळ्याच ठिकाणी दिसतं की त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी, मगाशी माझं जे उदाहरण होतं ना की प्रकल्पाचं नाव होतं की जैवविविधता उद्यान, म्हणजे खूप गोंडस नाव आहे हे लोकांना ऐकण्यासाठी, आणि त्याच्या ज्या चांगल्या बाजू, लोकांना आवडणाऱ्या बाजू अशा वाटतात त्याच दाखवल्या जातात. पण मी मगाशी म्हणून मी वारंवार म्हणतोय की माहिती ही जी ताकद आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे, आणि माहिती अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करणं या आपल्या कामांमध्ये सर्वात गरजेचा वाटतो. त्यामुळे आम्ही सुद्धा वारंवार याबाबतचे आरटीआय वर्कशॉप्स आमच्या नागरिकांच्या गटांमध्ये सारखे घेत असतो की शेवटच्या नागरिकाला सुद्धा माहितीचा अधिकार वापरता आला पाहिजे आणि आपल्या प्रश्नासंबंधीतली माहिती प्रशासनाकडनं घेता आली पाहिजे. एकतर ज्या प्रश्न आपल्याला वाटतात ना त्याची माहिती प्रशासनाला विचारली ना तरी प्रशासन थोडंसं गडबडून जागं होतं की बाबा आता मी यांना माहिती विचारली आहे, आता यांनी माहिती विचारली आहे, आता या संदर्भात काहीतरी पुढे होणार आहे. सो तिथून प्रशासन हालायला चालू होतं. सो तुम्ही जे म्हणतात की त्यांच्याकडनं सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींची कडून चांगल्या गोष्टी पोहोचवण्या, त्यांना ज्या फेवरेबल वाटतात त्या गोष्टी पोहोचवण्यासाठी होत असतो. तसंच माहिती अधिकारातनं जी माहिती मिळाली जाते, आपल्याला मिळते, ती आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये नक्की वाढू शकतो असं मला वाटतं. ओके. दिव्येश यांचा एक फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे की हॅव वी सीन स्पेसिफिक पॅटर्न ऑफ व्हाय ऑथॉरिटी और गव्हर्नमेंट इज डुईंग project or infrastructure development which is apparently not sustainable? Was there any study on their behavior to better understand their repetitive attempts at various places? अं, मला हा पॅटर्न फक्त जागा, म्हणजे माझ्या अनुभवात वाटतो की जागा या स्वरूपातला वाटतो की जिथे जिथे जागा मिळतील तिथे तिथे काही ना काही प्रोजेक्ट करत जायचं. कारण आता अल्टिमेटली मी मगाशी पण म्हणलं की जे 8-9 हजार कोटी रुपयाचं पुणे महानगरपालिकेचं बजेट असतं ते खर्च करणं आणि जास्तीत जास्त पैसे खर्च करणं हाच भर असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की सस्टेनेबिलिटीचा विचारही होत असेल. मला वाटतं की पैसे खर्च करणं हाच एक प्रोजेक्ट हाच एक विचार त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यात चालू असतो. म्हणजे काही काही वेळा मी फ्रँकली सांगायला हरकत नाही आपल्याला की आम्हाला माहितीये की एखाद्या ठिकाणी सहकार नगरमध्ये किंवा काही परिसरामध्ये एक काम ज्याचं बजेट मंजूर झालेलं आहे अशी कामं सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आहेत. पण मग आम्ही थोडासा प्रॅक्टिकल अप्रोच इथे दाखवतो की तुम्हाला बजेट खर्चच करायचं आहे हे आम्हाला कळतंय, सो या कामांवर नका करू, या कामांवर करा. सो मला वाटतं की इथे तू म्हणतोस तसा सस्टेनेबिलिटीचा कोणताही विचार प्रशासनाकडे नसतो आणि पॉलिटिशियन्सकडे तर तो नसतो. पैसे खर्च करणं आणि त्याच्यातनं येणारे कट शेअर घेणं हा त्यांचा प्रायोरिटी याला दिसते. ओके, म्हणजे एखादं काम न करण्यासाठी सुद्धा आपण जर मॅचिंग अमाउंट ऑफर केली तर ते काम थांबवू शकेल. प्रोजेक्ट थांबवायचा असेल तर हा एक पर्याय आहे. पण ज्या अमाऊंटच्या प्रोजेक्ट बाबत आपण बोलतोय त्या अमाऊंट खूप मोठ्या आहेत. पण म्हणजे लिटरली आम्ही खरंच हे अप्रोच वापरलेले आहेत की जिथे असं मला वाटतंय की बाबा त्यांना 1 कोटी रुपये खर्च करायचे आहेत,
म्हणजे त्याच्यासाठी त्यांना ज्या काही मंजुऱ्या घ्याव्या लागतात, स्थायी समितीची मंजुरी असू दे किंवा मुख्य सभेची मंजुरी आहे, त्या घेऊन झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे आता 1 कोटी रुपयाचं बजेट पडलेलं आहे आणि त्यांना ते खर्च करायचं एखाद्या जागेवरती. पण मग आम्ही तिथे बेटर अप्रोच काय करतो, तुम्हाला हे खर्चच करायचे आहेत ना, तर आम्ही सांगतो तसे खर्च करा, असा आम्ही त्याच्यामधला अप्रोच हे घेतो. सो मला वाटतं की आपण ऍक्टिव्हिस्ट लोक जेव्हा काम करत असतो ना, तेव्हा आपण काय मागण्या त्यांच्यापर्यंत नेतो, काय मागण्या करतोय, याला खूप इम्पॉर्टन्स आहे असं मला वाटतं काम करत असताना. ओके. कपिलचा आता एक प्रश्न काहीतरी आहे. प्रश्न आला. या हा. how to know about all the different committees you have mentioned, when they take place, purpose of them, etc. How to get involved. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही काही स्वरूपात मदत करू शकतो, कारण प्रशासनाबरोबर बरेच दिवस आम्ही काम करतो आहोत. आणि मी म्हणलं तसं मोहल्ला कमिटी मीटिंग्स या खूप इम्पॉर्टन्स याच्यामध्ये पुन्हा रोल प्ले करतात. कसं कारण इतकी दिवसांचं स्वरूप मोहल्ला कमिटीचं असं होतं की छोटे छोटे प्रश्न मोहल्ला कमिटीमध्ये मांडले जायचे. पण आम्ही याला खूपच वेगळं स्वरूप दिलंय आमच्या मोहल्ला कमिटीला, की आम्ही म्हणतो की तुमचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते तुम्ही मोहल्ला कमिटीमध्ये मांडू नका, कारण अधिकाऱ्यांना ते हवंच असतं. तुम्ही जे प्रश्न मांडता ते सोडवण्यासारखेच असतात, ते त्यांना सोडवता येतात. सो आम्ही मोहल्ला कमिटी मीटिंग मध्ये काय सांगतो की तुम्ही या भागासाठी किंवा तुमच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये येणाऱ्या कोणत्या पॉलिसीज येणार आहेत, कुठे तुम्ही पैसे खर्च करणार आहात, कोणत्या नवीन काय म्हणतात योजना तुमच्या भागासाठी आहेत, या पहिले तुम्ही या मोहल्ला कमिटीच्या मीटिंगच्या सुरुवातीला आम्हाला सांगा, जेणेकरून त्या महत्वाच्या आहेत. म्हणजे छोटे प्रश्न ह्या पीएमसी व्हॉट्सअप नंबर वरती सुद्धा सोडवल्या जातात. म्हणजे कचरा, पाणी, त्याच्यानंतर रस्ते, झाडं, या सर्वाच्या समस्या ज्या आहेत ना, त्या पुण्याच्या पीएमसी व्हॉट्सअप कंप्लेंट नंबर वरती इफेक्टिव्हली सोडवल्या जातात. मला 100% माहिती आहे की 2 दिवसात हे प्रश्न सुटतात, छोटे छोटे प्रश्न. त्यामुळे तेच पुन्हा मोहल्ला कमिटीमध्ये मांडून उपयोग नसतो. तर पॉलिसी लेवलचे डिस्कशन्स हे तिथे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तेच सगळ्यात चांगलं माध्यम आहे की मी ज्या कमिटीज बाबत बोलतोय ना, त्याबाबत तिथे इन्फॉर्मेशन आपल्याला नक्की मिळते. नाही, हा अगदी महत्वाचा मुद्दा तू मांडलास. दामिनीचा प्रश्न आहे, मेनी स्ट्रीट फूड स्टॉल्स थ्रो वेट गार्बेज इन द डस्टबिन विदाउट फॉलोइंग रूल्स. हाऊ कॅन वी आस्क पीएमसी टू बिल्ड स्मॉल कंपोस्ट बिन्स नियर सच खाऊ गल्ली. तर दामिनी, खूप मला वाटतं हा प्रश्न आपण आता नको घेऊया या चर्चेमध्ये, कारण आता पुरेशी स्पष्टता आलेली असावी की स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडून हे करून घ्यावं लागेल हा, म्हणजे मोहल्ला मला वाटतं की कमिटीच्या हा ठिकाणी. खूपच छोटासा मुद्दा आहे की जो म्हणजे छोटा अधिकारी जो असेल ना, तो सुद्धा सोडवता येऊ शकतो. पीएमसी कंप्लेंट व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती हे तुम्ही वापरू शकता. आणि अजून एक खूपच महत्वाचं काम सहकार नगर नागरिक मंचाने गेल्या काही दिवसामध्ये केलं, ते म्हणजे सिटीजन्स साठी काही बजेट ठेवलेलं असतं. त्याला सहभागी अंदाजपत्रक म्हणजे पार्टिसिपेटरी बजेट असं म्हटलं जातं. हे पार्टिसिपेटरी बजेट सहकार नगर नागरिक मंचानी जी कामं सुचवली, ती सर्वच्या सर्व कामं अप्रूव्ह झालेली आहेत ह्याच्यामध्ये. हा खूप इफेक्टिव्ह वे आहे पार्टिसिपेशनच्या लोकांच्या. म्हणजे प्रत्येक वॉर्डसाठी, प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटी रुपयाचं हे नागरिकांनी सुचवायच्या कामांसाठीचं बजेट होतं. तर इतके दिवस कसं व्हायचं की नगरसेवक हे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडनं ही कामं भरून घेतली जायची आणि अल्टिमेटली नगरसेवक आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स ही कामं करायचे. पण सहकार नगर नागरिक मंचानी एकत्रितरित्या साधारण 100 फॉर्म्स हे असे भरले होते की त्याच्यामार्फत नागरिकांना जी ऍक्च्युअल त्या भागातली कामं करायची होती ती त्यांनी तिथे सुचवली होती. आणि त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड कामं होती, त्याच्यामध्ये स्कूल्स रिलेटेड कामं होती, त्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट रिलेटेड कामं होती. ही सर्वच्या सर्व कामं यावेळी सहकार नगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये मंजूर झाली. मला वाटतं की आजपर्यंत असं कोणत्याच भागामध्ये झालं नव्हतं की खरंच नागरिकांना जी कामं हवी होती ती मंजूर झाली. सो तुझा जो प्रश्न आहे की हे जर का असे हे करायचे असतील की प्रोजेक्ट करायचे असतील, अप्रूव्ह करून घ्यायचे असतील, तर दॅट इज द वे फॉर इट. प्राजक्ताचा महत्वाचा प्रश्न आहे, आय वुड लाईक टू नो द डेमोग्राफी ऑफ पीपल पार्टिसिपेट इन द प्रोटेस्ट विथ यू. व्हॉट पर्सेंट ऑफ यूथ, व्हॉट पर्सेंट रिटायर्ड पीपल, मिडल एजेड पीपल? सर्व स्तरातले लोक आतापर्यंत तळजाई प्रश्नांवरती, मी तर तळजाई हा एक पर्यावरणाचा महत्वाचा प्रश्न म्हणून बघतो. कारण जर का आपण पुण्यातल्या सर्व पर्यावरणाच्या प्रश्नांचा जर का अभ्यास केला तर
त्याचेच कमी अधिक प्रमाणात प्रश्न हे असेच आहेत. त्यामुळे तळजाईमध्ये जे लोक पार्टिसिपेट झाले होते ते सर्व तिथे फिरायला येणारे होते आणि त्याच्यामध्ये युथ होतं, सिनियर सिटीजन्स होते, महिला होत्या, सर्व प्रकार होते आणि मला वाटतं की कम्पॅरेटिव्हली सिनियर सिटीजन्स जास्त होते. कपिलचा पण आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की जेव्हा नागरिकांकडनं चूक होत असते, म्हणजे उदाहरणार्थ सोसायटीचा एसटीपी बंद करून ते पाणी नदीमध्ये गुपचूप सोडलं जाणं वगैरे, त्या वेळेला एन्फोर्समेंट कशी करायची? जेव्हा म्हणजे नागरिकांचा एक गट दोषी आहे तर दुसरा गट त्याच्या विरोधात उभा राहतो, तर ती जास्ती कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. मला वाटतं की इथे पुन्हा अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे, कारण हे सर्व गोष्टी हे अधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय होत नाहीत आणि आपला कायमच फोकस हा प्रशासनाला, ऍडमिनिस्ट्रेशनला यांच्या बरोबरच आपण काम करायला पाहिजे. एकतर डायरेक्टली नागरिकांच्या विरोधात नागरिकांनी काम करण्यासाठी प्रशासन कायमच काम करत असतं. छोटस एक उदाहरण देत असतो की आपण ज्या तक्रारी अशा सोसायट्यांविरुद्ध किंवा अशा नागरिकांविरुद्ध करत असतो, तर पहिले प्रशासनाकडनं त्यांना नावं सांगितली जातात की हा तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करतोय. त्यामुळे मला वाटतं की आपला कायमच फोकस त्या मंजुरीला जो अधिकारी रिस्पॉन्सिबल आहे त्यांच्याकडे असायला पाहिजे आणि जेव्हा आपण अधिकाऱ्यांना जबाबदार धरतो त्यांच्यावरती कारवाईची मागणी आपण इथे करत असतो, सोसायटीला हे न धरता, रिस्पॉन्सिबल न धरता. कारण ह्या सगळ्या प्रोसेसेस मध्ये ना स्थानिक प्रशासनाच्या अधिकारी रिस्पॉन्सिबल असतात आणि त्यांनाच आपण रिस्पॉन्सिबल धरायला हवं. आपण जेव्हा हा वाद त्यांच्याकडे घेऊन जाऊ ना, दुसऱ्या नागरिकांकडे, आणि हे प्रशासनाला हवं असतं, त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त प्रशासन आणि अधिकारी यांनाच टार्गेट करायला हवं. विवेक यांचा प्रश्न आहे, इन व्हॉट वे प्रेशर ग्रुप्स कॅन हेल्प इफ दे कॅन ॲट ऑल गव्हर्नमेंट ऑफिशियल्स हू मे वॉन्ट टू ऍक्ट ॲज अ व्हिसल ब्लोअर? If there is a way forward, can it provide enough buffer for pressure groups to go into proactive mode? मला नाही कळला थोडक्यात प्रश्न, जरा नीट समजून सांगाल? विवेक, तुम्हाला अनम्यूट करता येत असेल तर तुम्ही बोलू शकता आणि या प्रश्नानंतर आपण थांबणार आहोत. मला वाटतं त्यांना हे विचारायचं आहे की व्हिसल ब्लोअर्स जर कोणी असतील ऑफिशियल्स, तर त्यांना प्रेशर ग्रुप्स कशा पद्धतीने, म्हणजे त्यांची आयडेंटिटी बाहेर येऊ न देता त्यांचा कसा उपयोग होऊ शकतो, किंवा असं असं काही असा काही ओके, अनुभव मला आहे का खरंच पण तुम्हाला की प्रशासनातनच कोणीतरी माहिती देत आहे गैरप्रकारांची? हो हो, कायमच, म्हणजे कायमच असं होतं की तक्रार कोण करतंय हे अधिकारी समोरच्या रिस्पॉन्सिबल पार्टीला सांगितलं जातं, पण नाही नाही, त्यावेळी तसं नव्हे, वरिष्ठांकडे. म्हणजे हा काहीतरी गैरप्रकार होतो आहे हे हा हा प्रशासनातलाच अधिकारी तुम्हाला येऊन सांगतो आहे, असा काही अनुभव आता आहे खूप का? वेळा होतो. आता खूप वेळा होतं. त्याच्यामध्ये काही अधिकारी निलंबित झाल्यानंतर हा प्रकार जास्त वाढला. आम्ही केलेल्या कारवायांमुळे आमच्या भागामध्ये काही अधिकारी निलंबितही झाले. त्यामुळे त्यांच्यावरती या कारवाईची वेळ येऊ नये असं जेव्हा त्यांना वाटत असतं, तेव्हा ते स्वतःहून आम्हाला माहिती पुरवत असतात. एक शेवटची फक्त कमेंट आहे सुषमा दाते, इंद्रनील इज राईट, सिटीजन ग्रुप्स लाईक मोहल्ला कमिटीज हॅव टू consistently engage with PMC at all levels on various issues. This gives you credibility when you want to stop some destructive project. We used to have regular ward office meetings in Deccan Gymkhana Parisar committee until they split our Prabhag into two before the last local elections. So that's just a comment. सो मला एक शेवटचं Any ह्याच्याबाबत last नक्की words? सांगायला मला ह्याच्याबाबत शेवटचं एक नक्की सांगायला आवडेल की आपले जे सर्व प्रश्न जर का आपण बघायला गेलोत ना, तर हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेंशीच निगडित आहेत. म्हणजे पीएमसी अल्टिमेटली खूप साऱ्या प्रश्नांशी आपल्या बरोबर जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यामुळे या अधिकाऱ्यांशी भांडत राहणं, यांच्याबरोबर काम करत राहणं, या वेगवेगळ्या मी ज्या कमिटीज सांगितलेल्या आहेत त्याचा भाग होऊन काम करत राहणं, हे आपल्याला करत राहायला हवं. आणि नाहीतर काय होतं की लोकप्रतिनिधी असतात ते त्यांचेच लोक तिथे पाठवत राहतात
आणि त्यांना जे हवे तेच निर्णय तिथे घेतले जातात. त्यामुळे हे जे प्लॅटफॉर्म्स आपल्यासाठी केलेले आहेत ते प्लॅटफॉर्म्स आपण वापरत राहायला पाहिजे कायमच. आणि तिथे पार्टिसिपेशन लोकांचं गरजेचं आहे. आणि ते जर का आपण लोकांपर्यंत म्हणजे जे सजग नागरिक आहेत तिथे असणारे आजच्या या ज्या मिटिंगला आलेले आहेत ते मी म्हणतो की खूप सजग नागरिक आहेत कारण तेच अशा मिटिंग अटेंड करत असतात. सो यांना माझं एक खरंच विनंती आहे, आव्हान आहे की अशा मीटिंग्स मध्ये पार्टिसिपेट व्हा. लोकली छोटे छोटे ग्रुप्स वेगवेगळ्या प्रश्नांवरती भांडत असतात तर त्यांना एम्पॉवर करणं गरजेचं असतं. त्यांना आपल्याकडे जी असते माहिती ती पोहोचवणं गरजेचं असतं. याच्यासाठी आम्ही काही प्रोजेक्ट करायचा प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा आम्ही काही काम करायचा प्रयत्न करतोय की जिथे सिटीजन्स एकत्र येत आहेत, वेगवेगळे लोक एकत्र भेटत आहेत काही प्रश्नांसाठी, त्यांना आम्ही कशा पद्धतीने काम करतो हे आम्ही समजवतो. आमच्याकडे जे असलेला जो काही रिसोर्सेस आहेत, जे काही टेम्पलेट्स आहेत, आम्ही टेम्पलेट्स बनवून ठेवलेत की कोणती पत्र कशी द्यायला पाहिजे, माहितीचा अधिकार कसा वापरायला पाहिजे, हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. सो वेगवेगळ्या भागांमध्ये जेव्हा असे सजग नागरिकांचे छोटे छोटे दबाव गट काम करायला लागतील त्यावेळी मला वाटतं की ग्राउंड लेवलच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तर बदलेलच आणि मग मोठ्या प्रश्नांकडे आपल्याला एकत्रितरित्या नक्की बघता येऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद. एक शेवटची कमेंट पौर्णिमाची आहे. वी हॅव अ सिटीजन्स ग्रुप वेअर वी डू टॉक अबाउट सच इश्यूज ऑन ऑल सोशल मीडिया हँडल्स with the name Citizens of Sustainable City. In case you want to join the WhatsApp group, please DM me. तिने तिचा नंबर दिलेला आहे. That's it in chat. आणि आपली वेळ पण संपलेली आहे. So back to Prajakta. मला वाटतं संतोष आता बोलणार आहे शेवटी. एक मिनिट आभाराचं काम करणार आहे. आभाराची औपचारिकता ची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. इंद्रनील, खूप खूप धन्यवाद तुला. परिवर्तन ही संस्था 2008 साली जेव्हा तुम्ही 18-19 वर्षाचे होता तेव्हापासून गेले 16 वर्ष तुम्ही ती अशा हिरिरीने आणि ऍक्टिव्हली रन करतात आणि त्याच्यातनं हे दबाव गट निर्माण करून प्रशासनाला म्हणजे जिथं नॉर्मली बाकी सगळे सिटीजन्स मेनली आडाओढा तर भरपूर करतात की अरे हे गव्हर्नमेंटकडनं होत नाही, हे प्रशासनाकडनं असं होत नाही, तसं होत नाही, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण प्रत्यक्ष ऍक्शन म्हटलं तर तिथं बरेचसे मागे हटतात. तर त्याच्यात ऍक्शन काय असाव्यात आणि कसं प्रशासनावर दबाव कसा आणता येईल याच्या बाबतीतले जे वेगवेगळ्या गोष्टी तुझ्या आताच्या चर्चेतनं आणि बोलण्यातनं आल्या त्या खरोखरच सगळ्यांनाच उपयोगी आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी आणि पीपल्स इन्व्हॉल्वमेंट. हे फारच महत्वाचा ऍस्पेक्ट्स आहेत, ते सगळ्यांनीच लक्षात घेतले पाहिजे की ह्या गोष्टी मुळे निश्चितच फरक पडू शकतो कुठल्याही ह्याच्यावर दबाव आणण्यासाठी प्रशासनावर. तसंच आरटीआय माहितीची जास्तीत जास्त उपयोग करणं आणि योग्य माहितीवरच काम करणं. कारण बऱ्याच वेळा मला हे खूप दिसतं, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्यात उत्साह खूप असतो, इमोशन्स खूप असतात त्याच्या मागे की अरे हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण त्याच्या मागे जो एक कॉन्क्रीट माहितीचा बेस जो पाहिजे असतो ना, तो बऱ्याच वेळा मिसिंग असतो आणि मग नुसतंच वरवरच्या कॉमेंट्स होतात किंवा मग तेवढ्या ऍक्शन्स त्याच्यावर होत नाही. त्यामुळे हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा होता की आरटीआय ची माहिती किंवा रादर अप्रोप्रिएट माहिती आणि त्या माहितीवर आपले मुद्दे मांडून त्याच्यावर म्हणजे आपल्या मुद्द्याला ठाम राहणं, तर मग तिथं प्रशासन हलू शकतं. उगाच आपल्या मनात आलं आणि काहीतरी सांगत राहिलं तर मग त्याचा उपयोग होत नाही. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा तुझ्या बोलण्यातनं आला, चर्चेतनं आला. मागण्या कशा मांडायच्या आणि मुख्य हे वेगवेगळ्या कमिटीजचा उपयोग कसा करायचा. म्हणजे इथेही आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो, इंडिव्हिज्युअल लेवलला आपण बरंच त्रागा करत राहतो की हे असं होतंय, ते तसं होतंय. पण त्याच्यासाठी काही अप्रोप्रिएट चॅनल्स आहेत जे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतात. तर त्याची माहिती या तुझ्या बोलण्यातनं आली, ती पण अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी बरेच जण तुला नक्कीच परत फॉलोअप पण करतील की ह्याचं अजून कशा प्रकारे व्हायला पाहिजे. तो एक भाग आहे. मला याच्यात एवढंच एक वाटतं की जसं आता सहकारनगर नागरिक मंच आहे किंवा वेगवेगळे सिटीजन्स फोरम छोट्या छोट्या एरियाज मधले आहेत,
तर ह्यांचा एक अपेक्स बॉडी पण निर्माण करावी, असं जेणेकरून मग एकमेकांचे जे इश्यूज आहेत ते पण कळतील आणि एकत्रितरित्या अजून दबाव आणण्यासाठी ते पण त्याचा उपयोग होईल. हा एक म्हणजे नक्कीच. एक विचार. ऍक्च्युली सॉरी टू इंटरप्ट, आम्ही असे प्रयत्न करतो आहोत की वेगवेगळ्या भागातले जे लोक आहेत त्यांचं म्हणजे काय 6 महिन्यातनं 3 महिन्यातनं असं एक स्नेहसंमेलन किंवा गॅदरिंग व्हावं की जिथे किमान आयडिया शेअरिंग व्हावं किंवा प्रक्रिया शेअर करता यावी की काय प्रोसेसेसने आपण काम करतो. हे जरी शेअरिंग तिथे झालं तरी ते खूप महत्वाचं ठरेल. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मी मगाशी म्हणालो की आम्ही जिथे जिथे नागरिक एकत्र येत आहेत, वेगवेगळ्या प्रश्नांसाठी भांडतायत, त्यांना काही मदत लागत असेल तर आम्ही जरूर तुमच्या भागात येऊ, तुमच्याशी बोलू आणि आम्ही जे काही अनुभवलंय ते तुमच्याशी नक्की शेअर करायचा प्रयत्न करू. त्यामुळे माझं नाव किंवा नंबर शेअर करा किंवा लिहून घ्या. मी सांगू का इथे नंबर एकदा? हो, अगदी सांग. 7350. माझा नंबर आहे 7350569696. सो ऍब्सोल्युटली जरूर म्हणजे संपर्क करा. आपण वेगवेगळ्या भागांमध्ये हे काम जे करतो आहोत ते खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं की ते एकमेकांच्या सहकार्याने अजून पुढे जाऊ शकतं. आणि पुणेच असे एक ठिकाण आहे की जिथे इतके सारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था काम करतायत, ज्याच्यामुळे अजून पुणे पण टिकून आहे. अगदी अगदी नक्कीच. खूप खूप धन्यवाद इंद्रनील. एकच मुद्दा अजून जो मला खूप महत्वाचा वाटला बोलण्यातला, की मीटिंग्स मध्ये छोटे छोटे प्रश्न, वैयक्तिक लेवलचे प्रश्न किंवा जे सहज सोडवता होणारे प्रश्न आहेत ते त्याच्यावर जास्त भर न देता पॉलिसी लेवलवर जास्तीत जास्त कसं काम करता येईल आणि त्याच्यावर प्रशासनाला कसं धारेवर धरता येईल, हा एक पण मुद्दा अतिशय महत्वाचा तुझ्या बोलण्यातनं आणि चर्चेतनं आलेला आहे. तर खरोखर धन्यवाद इंद्रनील तुलाही. आणि पुणे रिव्हर रिवायवलला च्या कार्यकर्त्यांना, म्हणजे हे खरं औपचारिकता आहे, पण ज्यांनी एफर्ट्स घेतले मीटिंग अरेंज करायला त्यांनाही धन्यवाद. आणि जवळपास 50+ मेंबर्स मीटिंगला उपस्थित होते आणि सगळ्यांनी आवर्जून तुझ्या बोलण्यातनं आणि तुझ्या अनुभवाचा निश्चितच सगळ्यांना फायदा होणार आहे. तर एकूणच सगळ्यांना धन्यवाद. मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद इंद्रनील. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. आपण भेटत बाय. राहूयात, बोलत राहूयात. मी धन्यवाद. PRRच्या कोअर कमिटीत त्याचा नंबर टाकते. ओके. ठीक आहे, हा ठीक Sure. आहे. ठीक आहे ठीक आहे.